हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. मी आय एम बॅक आफ्टर अ ब्रेक. काल मी सुट्टी घेतलेली आणि तुम्हाला सांगितलं मी एका धमाकेदार पॉडकास्टची तयारी करत आहे. सो आजच्या पॉडकास्टचं हायलाईट असणार आहे गणपती विशेष, गणेश चतुर्थी विशेष. आणि त्याआधी मला काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. ज्यांचे 1.5 दिवसाचे गणपती आहेत DBSचे, तर त्या DBSचं 1.5 दिवसाचा म्हणजे मी कालचा आणि आजचा व्लॉग मर्ज करून पॉईंट्स घेतलेले आहेत. आणि ज्यांचे 1.5 दिवसापेक्षा जास्त गणपती आहेत, जास्त दिवसांचे गणपती आहेत, म्हणजे 5 दिवस 7 दिवस, यावेळेला 5 दिवसाचे आय थिंक 7 दिवस आहेत, तर 7 दिवस 11 दिवस असे ज्यांचे गणपती आहेत त्यांचा नंतर सेपरेट प्रत्येकाचा वेगवेगळा इंडिव्हिज्युअल पॉडकास्ट येईल. म्हणजे आज मी त्यांच्याबद्दल बोलणारच आहे, पण त्यांच्या मी फर्स्ट डेबद्दलच बोलणार आहे. बाकी म्हणजे आज त्यांनी जे व्लॉग टाकले त्याच्याबद्दल मी बोलणार नाही आहे. खूप कन्फ्यूज नाही होत ना, म्हणजे काय कळतं ना मी काय म्हणते. सो आय होप इट इज क्लिअर टू यू. सो 1.5 दिवसाचे ज्यांचे गणपती आहेत त्यांचे कालचे आणि आजचे व्लॉग चे पॉईंट्स आहेत. आणि ज्यांचे गणपती 1.5 दिवसापेक्षा जास्त आहेत त्यांचा फक्त फर्स्ट डेचा जो व्लॉग होता त्याचे पॉईंट्स मी घेतलेले आहेत. हे ह्यासाठी मी क्लिअर करते की कारण बऱ्याच लोकांच्या कॉमेंट येतील की अरे मग आज असं झालं, तू हे तर बोललीच नाही, ते तर बोललीच नाही, तर ते नको व्हायला म्हणून मी आधीच ही गोष्ट क्लिअर करते. ज्यांचे जास्त दिवसांचे गणपती आहेत त्यांचा सेपरेट पॉडकास्ट, इंडिव्हिज्युअल पॉडकास्ट येणार आहे. कारण का मी सगळेच पॉईंट अकोमोडेट करायला गेली तर मग ते खूप जास्त मोठं होईल. तसंच माझं पॉडकास्ट मिनिमम 30 मिनिट्सचं तर असतं, तर ते त्याहून मोठं होईल. सो आय डोंट वॉन्ट दॅट, किंवा 2 पार्ट करावे लागतील म्हणून तसं मी केलेलं आहे. आणि आज 1-2 मी स्पेशल कॅरेक्टर्स, न्यू कॅरेक्टर्स इंट्रोड्यूस पण करणार आहे. जस्ट त्यांचं इंट्रोडक्शन देणार आहे. मग तुम्ही मला सांगा की तुमचं काय मत आहे त्याबद्दल. जे माझं मत आहे ते ऑफकोर्स मी देणारच आहे, त्याच्यामध्ये काहीच दुमत नाही आहे. सो लेट्स स्टार्ट द टुडेज पॉडकास्ट. आणि हो, अजून एक गोष्ट, आजच्या पॉडकास्टमध्ये ना 2 व्यक्तींवर जास्त भर दिला गेला आहे. कारण त्या आहेतच अशा की त्या खूप म्हणजे जास्तीत जास्त कॉन्टेंट मला मिळवून देतात आणि त्यांच्यावर जितकं बोलू तितकं कमी आहे. आणि त्या तुमच्या पण मोस्ट फेवरेट आहेत. तर पॉडकास्ट सुरू करण्याच्या आधीच तुम्ही कॉमेंट करा. जेव्हा तुम्ही हे ऐकत असाल तेव्हाच कॉमेंट करा की कोण असतील त्या 2 DBS कॅरेक्टर ज्याच्यावर मी आज इतरांच्या तुलनेने जास्त बोलणार आहे. सो लेट्स स्टार्ट द पॉडकास्ट एका दणदणीत गाण्यापासून. ज्वाला सी जलती है आँखों में जिसके भी दिल में तेरा नाम है, परवाह ही क्या उसका आरंभ कैसा है और कैसा परिणाम है. धरती अंबर सितारे उसकी नजरे उतारे, डर भी उससे डरा रे जिसकी रखवाली रे, करता साया तेरा हे देवा श्री गणेशा, देवा श्री गणेशा, देवा श्री गणेशा, देवा श्री गणेशा. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. तर गुड्डाबाईचं तर साफसफाईचा एक तिने व्हिडिओ टाकला आहे आणि गुड्डीने तर दाखवलं आहे तिची 10 बाय 10ची साफसफाई. बस तेवढंच तिला जमतं, तेवढंच काय ते करते. डीप क्लिनिंग म्हटलं की फक्त आपली रूम आवरायची बास. त्या रूममध्ये सगळं म्हणजे अक्षरशः शू रॅकपासनं झाडू आणि सुपडी हे सगळं तिचं सेपरेट आहे. तिचं फक्त तेवढाच काय तो संसार आहे, तेवढंच काय ते. म्हणजे जे लोक येणार आहेत ते लोक बहुतेक हिच्या खोलीतच जाऊन बसणार आहेत किंवा हिच्याच इथे जाऊन आधी, म्हणजे ते गणपतीचं दर्शन वगैरे काही पडलेली नाही आहे, डायरेक्ट हिच्याच इथे रूमवरच येणार आहे वरती 10 बाय 10च्या खोलीमध्ये. की आता ही एक सेपरेट आपला गणपती तिकडे बसवते की काय प्रकार आहे ते कळेनाच. कारण जेव्हा हिने डीप क्लिनिंग असं टायटल दिलं ना ते बघूनच मी समजली डीप क्लिनिंग म्हणजे हिचं काय असणार आहे. इथं प्रॉडक्ट प्रमोशन असणार आहे, काहीतरी मिळालेलं असणार आहे, किंवा हिच्या फक्त तेवढ्यापुरती तिच्या रूमची साफसफाई असणार आहे. आणि तेवढंच बाई ही करेल तर खूप, म्हणजे सासू म्हणत असेल की बस तेवढं करतेस तरी धन्य आहे, तेवढं माझं काम वाचलं तरी बस आहे, पुरे. तर हिच्याकडनं आणि कायच अपेक्षा करणार. हिला असं वाटतं आपण खूप परिपूर्ण आहोत, पण तसं नाही आहे गुड्डे. कधी कधी ना नमतं घ्यावं लागतं काही कारणास्तव घरच्यांना. आणि नशिबाने
तुला ते तसं घर मिळालं आहे, त्यांची काही स्वतःची कारणं असतील. तुझं नशीब हे की तू एकुलती एक मुलगी आहेस आणि जे काही आहे तर ते त्या कारणास्तव तुला चालवून घेत आहेत, खपवून घेत आहेत. नाहीतर कठीणच आहे ही बाई. एवढ्या मोठ्या सणाला ही फक्त स्वतःचीच रूम आवरते म्हणजे कमाल आहे बुवा. सेम ही प्रत्येक सणालाच तसं करते. आता दिवाळीत पण फक्त स्वतःपुरतंच काय ते आवरेल, स्वतःपुरतंच साफसफाई, आणि हिने कितीही काहीही आवरलं तरी ते तसंच दिसतं. काय डोंबलाचं आवरते काय माहिती, उगाचच काहीतरी व्लॉग छापायचा म्हणून तेवढ्यापुरतं त्या खोलीच्या आवरावर दाखवत असते. आणि आता तर काय तिच्याकडे त्या ताई होत्या, त्यांनी म्हणे सोडून दिले, तर आता काय बघायलाच नको. मला खूप आठवण येते, पण ठीक आहे ठीक आहे तर ठीक आहे. जरा बघ, जरा स्वतःच्या पोराचा सांभाळ स्वतः कर. तसं पण काय खूप मोठे दिवे नाही लावतेस तू, तर जरा घरात लक्ष दे आणि 10x10 जरा जास्त काम कर. जरा हात चालव तुझा. नुसती नको ते काहीतरी करण्यापेक्षा ना जरा घरातली कामं करशील ना तर आपोआप होशील सडसडीत. योगा करते आणि हातात काय त्या माळा घालून ठेवल्या आहेत आणि काय काय करून ठेवलंय. योगिनीच मोठी, जशी काय जोगन 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 असं काहीतरी हिचं झालेलं आहे. पण ही थोडी वेगळ्या टाईपची सांसारिक जोगन आहे. हिचं असं होत असतं तळ्यात माळ्यात, डिपेंड्स असं. आणि इतकी वर्ष ह्यांच्याकडे गणपती येतो तरीही तो झाकून आणायचा असतो इतकंही यांना माहिती नाही. म्हणजे ह्या अशा क्षुल्लक छोट्या छोट्या चुका कशा काय. म्हणजे आपण बोलतो ना, मोरया मोरया मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे, अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी. पण ठीक आहे, आमच्याकडनं चुका होतात छोट्या मोठ्या, म्हणजे ते इनिशियली होतात तर आपण मान्य करू शकतो. पण घरात मोठे असताना पण अशा प्रकारच्या चुका तुमच्या होऊच कशा शकतात. म्हणजे तुम्ही खरंच मनापासून गोष्टी करता काय, लोकांना जरा समाजाला धरून करता की उगाचच करायचं म्हणून करता. आणि त्यात हिने मेन्शनही केलं की चला देर आहे दुरुस्त आहे आणि शेवटी आम्ही गणपती बाप्पांना झाकलेलं आहे. मग ते आता कशाला, आता घरात आणल्यावर आणि कशाला झाकायचं, मग ठेवायचं ना तसं. सगळे गावाला दाखवून आणलं, आता सगळ्यांनी बघितलं, आता घरच्यांपासून झाकताय काय म्हणावं. म्हणजे हे पण तसे, यांच्या घरचे पण तसेच असं ना, म्हणूनच यांचं सगळं फावलं आहे. नाहीतर कसं चालणार. आमच्या घरातल्यांसारखे असते तर बरोबर केलं असतं. मुळात ही चूक झालीच नसती जर आमच्या घरचे असते तर. कारण लहान तर लहान, मोठ्यांना तरी अक्कल आहे ना. यांच्याकडे तर सगळाच कारभारच दिसतोय. एनिवेज, एवढंच होतं गुड्डीचं. आता आपण आता आपण वळूया नेक्स्ट कॅरेक्टरकडे. मंडळी, मी थोडे फंबल्स ठेवते कारण का ना काय, म्हणजे तुम्हाला पण थोडी मज्जा यायला आणि तुम्हाला पण कळायला की असं काय नाही आहे की मी सरसर बोलू शकते. माझ्याकडनं पण चुका होतात, मी पण काय काय भलतं सलतं. पण काही असतात ना असे फंबल असतात जे मी तुम्हाला नाही ऐकू शकत, नाही ठेवू शकत, कारण ते एकदमच नेक्स्ट लेवलचे फंबल असतात. किंवा मी ओघाच्या भरात काहीतरी बोललेली असते आणि मग ते मला कट करावंच लागतं. पण जे असे छोटे मोठे असे फुटकळ फंबल्स आहेत ते मी ठेवून देते, नाही एडिट करत. सो नेक्स्ट आहे मावसाड आपली, द उंदीर राणी, द माऊस क्वीन. तर हिच्याकडे गणपती येतो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण हिने पण सेमच, म्हणजे तसंच आणला न झाकता गणपती. आपण घरात आणल्यानंतर मग त्याचं ते म्हणजे त्याच्यावरचं ते आपण झाकलेलं असतं ते काढतो कापड. तर ह्यांनी पण एकदम गाजावाजा करत, आवाज करत, पूर्ण चालत सगळ्या दुनियाला दाखवत गणपती आणला. फक्त डोक्यावर झाकायचं नसतं, म्हणजे डोक्यावर टोपी घातल्यासारखं फक्त तेवढंच ठेवायचं नसतं, त्यांचा चेहरा झाकायचा असतो. पण काय म्हणावं बाबा, मला तेच कळत नाही की ह्यांच्या घरामध्ये मोठी माणसं असताना सुद्धा हे असं कसं, आणि यांचे घरातले पण चालवून कसं घेतात. खरंच म्हणजे नुसता खेळ खंडोबा झालेला आहे. प्रत्येक गोष्टीचा बाजार करायचा तेवढं माहिती आहे. आणि ॲज युजल मावसाडचं प्रमोशन तर कन्फर्मच आहे. कुठल्याही याच्यामध्ये प्रमोशन काही ना काहीतरी आलंच पाहिजे. तर गणपतीच्या व्हिडिओमध्ये पण मावसाड प्रमोशन करतच होती. सो ते आपण तिला बेनिफिट ऑफ डाऊट देते, कारण ते तिचं मुख्य काम आहे नाही का. ती तर प्रमोशन राणी आहे, बाकी व्लॉगिंग तर सेकंडरी आहे. त्याच्यामुळे गणपतीच्या व्हिडिओमध्ये आपलं काम म्हणजे सर्व कार्येषु सर्वदा ना. तर मग काम आपलं नाही केलं तर मग क्या किया मावसाड, म्हणून मावसाड तर प्रमोशन तर करणारच.
आणि मग आता तर ज्वेलर्सरांचं तर म्हणजे करायलाच पाहिजे ना बाबा, ते तर म्हणजे एक नंबर तुझे कंबर ज्वेलर्सरांची मॉडेल आहे, ऐसा कैसा चलेगा रे बाबा. पण तेच आहे मावसाड, जरा बघ हा नाहीतर उगाचच बघ, लक्षात ठेव, जर काय घपला झाला तर लोकांना नादी लावल्याबद्दल तुला धरणार लोक, एक गोष्ट लक्षात ठेव. हां, ओम साईराम, जय श्री साईराम, सबका मालिक एक. आणि जरा खा पी ग, नुसती अशी लुकडी झाली आहे, स्वतःच्या दाराची कडी पण नाही काढता येत, नुसता जीव नाही अंगामध्ये. की बाप्पा म्हणाले हिला, नाही भाई मैं इसके हाथों से खोले दरवाजे के अंदर नहीं आऊंगा, नाही पाहिजेल आहे मला, नाही पाहिजेल. असं करून हिच्या हाताने काय हिचं दमच लागत नव्हता, ती कडीच उघडता येत नव्हती हिला. अरे बापरे. हां बरोबर, हिला कुंडी लावायची माहिती आहे ना, उघडायची नाही माहिती. कुंडी लगा लो सैया तुमको जन्नत दिखती मी जन्नत दिखती, ते तेवढंच येतं ना. त्याच्यामुळे कडी उघडायची कशी ते चक्चूचं काम असेल, त्याच्यामुळे हिला नसेल जमत. आणि आता तर इतकी कुपोषित झाली आहे, हाडाची काढा आणि चाबोचं तुणतुणं, की ते बाबा काय उघडेच ना. मग शेवटी आली पावर एकदम मशरी मास्टर आले आणि एक खटाकन एकदम उघडून टाकले नंदूबाईंनी. सो चच्चू पण म्हणाला, याला म्हणतात दसका दम. आणि भैरव तो फुल पेटला होता आणि मस्त एकदम फुल जोशमध्ये एकदम राजपाल यादव आठवत होता, एकदम फुल ऑन एकदम मस्त एकदम लुक होता, एकदम कडाक गॉगल बिगल लावून. आणि अगेन ही खाजीचं कशाला सांगते, खाजीच्या घरी गणपती आहे आणि खाजीच्या म्हणजे तिचं आधीच हिला ना पक्क माहिती आहे ह्या बाईला की ती ना एक नंबरची सुस्तड बाई आहे. आणि मला पण माहिती आहे की ती तर आता काय इतक्यात व्हिडिओ नाही टाकणार आणि काय ते पराक्रम त्याच्यावर येऊया तिच्याबद्दल जेव्हा आपण बोलणार आहोत तेव्हा. पण बाप रे, ह्या मावसाडने तिचं पण आधीच सगळं फोडून टाकलं. म्हणजे त्या ढबीडुकरे आणि त्या बोचूचं कसं चाललेलं असतं तसं हिचं आणि खाजीचं तर जास्त नाही आहे, कारण ती इतकी आळशी आहे, इतकी मुलखाची आळशी आहे की तिला काही फरकच पडत नाही. ही मावसाड पण हिला माहिती आहे की आपली बहीण आरामात, असं तिचं कॉन्टेंट आहे, तिचं काय तिच्या घरच्या गोष्टी ते ती दाखवेल ना. आपण मावसाडला धीर नसतो बाबा, मावसाड आधीच सगळं तिचं फोडून टाकते. या धडाम धुडूम ठडाम सगळं माझ्या चॅनलवर, तिचं पण मी माझ्या चॅनलवर सांगून मोकळी होणार, तिचं सरप्राईजच फोडून टाकणार. असली ही कुत्सित मानाची. आणि त्या दिवशी तर तुम्हाला सांगितलं ना, ते म्हणजे काम एकतर प्रमोशन हे काम आहे आणि भांडणं, बापरे कुठलाही दिवस असू दे भांडायचं, भांडण्याशिवाय थोडी काय होतं. तर त्या दिवशी ते कॉमेंट सेक्शनमध्ये भांडत होती आणि नंतर ती कॉमेंट काय तरी हिने काय ते कम्युनिटीला वगैरे पण लावली, हिच्या घरात गणपती बसतो. घरात गणपती असल्यावर बाईला कुठे काय धुवायचे पण एवढे पण उसंत नसते. आणि ही बरी आपली एरवी तर ही बिझी असते, मला वेळच नसतो, मला इतकी कामं आहे, मला हे पण बघायचं आहे ते पण बघायचं आहे आणि माहेश्वरी साम्राज्य पण सांभाळायचं आहे, ज्वेलर सरांना पण सांभाळायचं आहे आणि माझ्या मुलाच्या स्कूलमध्ये गाढवाकडून वेध पण वधवून घ्यायचे आहेत, खूप सारं म्हणजे स्कॉलर बनवायचं आहे. तर इतकं ह्याच्यामध्ये मला कधी वेळच मिळत नाही. त्याच्यामुळे पण गणपती असताना एकदम ह्या सगळ्यातनं पण वेळ काढला आहे आणि फुल एकदम कम्युनिटी लावून वगैरे एकदम भांडायला तयार, एकदम वेळ काढून. अरे होऊच शकतं ना, मी सकाळी उठली असेल स्पेशली भांडण्यासाठी 4 वाजता, पटापट आटपून घेतलं असेल जेवण बिवण असं काय टमरेल जास्त गर्दी नसताना जाऊन आली असेल आणि मस्त साफसूफ होऊन सगळं काही काम धाम आटपून 10 वाजेपर्यंत फ्री व्हायचं, मग बसूया आपण भांडायला म्हणून. एकदम भांडण्यासाठी पण फुल एकदम प्रॉपर प्लॅनिंग केलं आहे प्रॉपर मावसाडने आणि सगळं टाईम मॅनेजमेंट करून भांडायला बसली असेल. म्हणजे मावसाड म्हणजे जे तिला पाहिजे ते ती मिळवतेच ना, त्याच्यासाठी काय पण करते. तिला भांडायचं आहे म्हटल्यावर तर ती कसं पण वेळ काढणार भांडण्यासाठी, समजलं ना मंडळी. हां, आता नेक्स्ट कॅरेक्टर कोण बरं, खाजी. ठीक आहे, खाजीचं पण निपटून घेऊया, जास्त नाही आहे. आता खाजी तर तिच्या स्वभावाप्रमाणेच ती काही इतक्यात काही व्हिडिओ वगैरे टाकणार नाही आहे. तिचं सगळं म्हणजे गणपती विसर्जन वगैरे झाल्यानंतर मग आरामात म्हणजे गणपतीचा बाप्पांचा निरोप आला ना की आता मी व्यवस्थित पोचलो आहे तर तुला आता टाकायचं तर टाक, तर मग विचार करेल ती. कारण तिच्या तर सगळं बाहेरचंच आहे, आवाक्या बाहेरचं आहे या सगळ्या गोष्टी. तरी तिने ठेवलं आहे बाबा कॉन्टेंट महत्त्वाचा. आता नवऱ्याचा हात तुटला आहे काय झालं आहे तरी चालेल, पण जो मैंने एक बार कमिटमेंट कर दी तो बास, मैं अपने आप की भी नहीं सुनते. मग मी त्या नाऱ्याला टोचून करून घेणार. नाऱ्याला पण आत्ताच पडायचं होतं. नाऱ्या तुझ्या तर आता अशीच आहे ही खाजी,
असंच म्हणजे ही दिसते ना तशी नाही आहे. किती ना खाज खुजली हिच्या अंगामध्ये. सगळी दुनिया करते म्हणून आपण करायचं. गपचूप माहेरी जायचं. एरवी तर पडलेलीच असते पडीक बाई. हां, तर जायचं ना जरा तिकडे जायचं, तिथे हातभार लावायचा. गणपतीच असतो. कोणाकडे दुसऱ्याकडे जाऊन पण त्याची आराधना केली, सेवा केली तरी तो तुम्हाला पावणार आहे. त्यासाठी उगाचच जबरदस्ती जीवाचा आटापिटा करून जीवावर उदार होऊन घरी आणायचा, स्वतःच्याच घरी त्याला आणायचं असं काहीही कुठेही लिहिलेलं नाही. पण हे DBSचं एक झालेलं आहे ना की सगळे आणतात तर मी का नाही, म्हणून मी पण. आणि हिचीच मैत्रीण आता हिच्याच ह्याच्यात सांगते, ती चड्डी ती पण आत्ताच ती हळूहळू पुढ्या सोडते. एकतर ते मी बाहेर जाणार आहे ते तिचं चाललंय, ते काय होईल ते होईल, मरो तिकडे. पण दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या मुलाला वाटतं, तो म्हणतो की आपण आणूया ना मम्मा, आपण आणूया ना. म्हणून आता मी विचार करतोय. माझा नवरा पण, अरे बाबा तुम्ही आधी एका ठिकाणी एकत्र, आधी नवरा बायको एक कुटुंब एकत्र या, नंतर त्या गणपतीला, नाही तर त्याला पण नाचवतील रे बाबा. नको रे, नका ना, तुला ना रट्टे देणार मी. चड्डे, तुला सोडलं याचा अर्थ ना जास्त उडू नकोस. आणि मुलांना काय वाटतं, मुलं काहीही बोलतील. मुलं म्हणतील मला खेळायला बाबू आण, असले पण महाभाग बघितलेत मी. मुलं म्हणाली म्हणून अजून मुलं केली म्हणे. आता करणार आहेस तुला काय म्हणजे काही मुलं म्हणाली म्हणून काय वाटेल ते लाड पुरवायचे? म्हणजे काय ते खेळणं आहे का? मला मागितलं म्हणून मी आणून दिलं. फालतूगिरी काय बोलायला, तुझ्या जिभेला काही हाड ग चड्डे, हाड यडपट. आणि सगळीकडे नुसती सफाई करत बसली आहे बावळट येड्या राऊंडची. सगळीकडे म्हणे मी पुसते आणि मी करणार. कर ते सुलभ शौचालयामध्ये जा, तिकडे पण जरा पुस. आणि तुझं पण जरा ना चाबू आहे ना ते पण जरा वाईप कर, वाईपने नुसती. तो पण चमकतो का बघ आणि दाखव दुनियेला, जरा बरं वाटेल लोकांना. आणि सॉलिड तुला कमाई एकदम फुल, तेव्हा आम्ही मानू की तू खरी ब्रँड अँबॅसेडर आहे. तू तुझा चाबो चमकवून दाखवशील, समजली ना? नाही तर तुला अशा रट्टे देईल ना तर तुझा आपोआपच निघेल साल्टी सकट. हां, समजली ना? फालतूगिरी करत असते नुसती. इतकं खालच्या थराला कोण कसं पडू शकतं? म्हणजे आपण काय करतोय त्याच्यामध्ये आपण काहीतरी असं आपला मोठेपणा दाखवतोय की आपली स्वतःचीच मारून घेतोय, हेच हिला या चड्डीला कळत नाही. येड्यासारखी म्हणजे सुटली, तिला काहीतरी कॉमेंट काही उचलते आणि मग त्याच्यावरून काहीही अर्थ काढते आणि वेड्यासारखी सुटते अक्षरशाही. म्हणजे हिला ना काय बोलायचं, म्हणजे हिची लायकीच नाही आहे. मला तर असं वाटायला लागलं आहे हिची तेवढी लेवलच नाही आहे की हिच्याबद्दल काही बोललं जावं किंवा हिला काही सांगितलं जावं. एक नंबरची फालतू चन्नीडबाई आहे ही. आता गेली आहे आपली मुलांची शाळा वेशीवर टांगून. काही पडलेलं नाही तिला. मस्तपैकी आपलं फिरायचं. जाऊ दे, शाळा काय टीचर आहे, टीचर पाठवेल. आणि वर सांगते पण टीचर खूप कोऑपरेटिव्ह आहे आणि ती सगळं ऑनलाईन पाठवते वगैरे. ते तर कळलंच ग, जिथे कुठेच ॲडमिशन मिळत नव्हतं तर इथे दिलं ॲडमिशन. चुकीच्या कागदपत्रांचा प्रॉब्लेम असताना तर त्यावरनंच कळलं. तर आणि काय आता वेगळं नको सांगूस, उगाचच त्या शाळेची चौकशी बसायची आणि त्या टीचरची पण तुझ्या मूर्खपणापायी. त्यामुळे ना मी तेच बोलते ना, ह्या बाईबद्दल बोलावं तितकं कमी आहे आणि जितकं न बोलावं तितकं चांगलं आहे. इतकी फालतू थुकरट आणि स्वतःबरोबर दुसऱ्याला पण गोत्यात आणणारी बाई आहे. एकदम थर्ड क्लास. त्या नवऱ्याचं कसं सगळं उघडं पाडत असते बघावं तेव्हा. म्हणजे स्वतःच्या ह्याच्या पायी त्याची पण लक्तरं काढायला दुसऱ्याला मजबूर करते. तू बोल, फक्त तू बोल. तू पोलखोल करणार ना, तुझा पिटारा करते मी, जमा करते, हळूहळू भरते मी, समजली ना? लायकीत राहायचं चड्डे. आणि हो, खाजीचा अजून एक पॉईंट. खाजी काय म्हणे की असंच घरात रिकाम टेकडं बसण्यापेक्षा आणि काहीतरी काम म्हणजे केलेलं घरात बसूनच आपल्याला कमवता येतंय तर केलेलं बरंच, नाही का? रिकाम टेकडं बसण्यापेक्षा म्हणजे तुला काय असं वाटतं की घरात बसलेल्या बायका म्हणजे सगळ्यात तुझ्यासारख्या नसतात ग. तू तर आळशी. म्हणजे काय बघायला गेलं तर काम भरपूर आहे, दिवस पुरत नाही. पण तू इतकी निब्बर आहेस आणि इतकी म्हणजे वेल्ली आहे ना, फुकटी आहेस, ती तू स्वतः आहेस. म्हणून स्वतःपुरतं बोल. घरात बसून रिकाम टेकड्या असण्यापेक्षा माझ्यासारखं असं म्हण, म्हणजे तुझ्यासारखं तू आहेस. स्वतःपुरतं क्लॅरिफाय कर बाई. हां, जनरल स्टेटमेंट पास करू नको. हां, खाजवायचा पण कंटाळा येत असेल ती हिला, म्हणून आता तिला जास्त दुःख आहे नाऱ्याचा हात मोडल्याचं, कारण तोच खाजवून देत असेल या खाजीला. काय रे देवा, शिशी नको ग खाजे,
किती ते जरा आळस सोड, झटक कामाला लाग. काय फालतू बोलत असते. नाही तर व्हिडिओ तरी नको करू. टांगावर कर आणि झोप एकदाची. झोप आराम कर त्या पोरीला घेऊन. पोरीचं पण इतकं नाटकं, असं करते तसं करते आणि मला हेच करू नाही देत तेच करू नाही देत. एक मुलगी काय झाली ते सुद्धा इतकी धेड नवरी घोड नवरी झाल्यानंतर झाली तर तिचं हिला एवढं जड झालं आहे. म्हणजे तरुण वयामध्ये, म्हणूनच लास्ट टाईम बोलली ना, जाऊ दे तुझं काय बोलावं. तुला कुठल्याही वयात झाली असती ना तरी तू अशीच रडलीच असती. काही लोकांना ना सवयच असते ती. कर जरा कर कामं कर. आणि त्या महिन्याच्या घरी त्याचं तर काय चाललंय, राजबिंडा टिकल्यांचा राजा. आणि कसली ती राणी, रबरांची राणी, टिकल्यांचा राजा रबरांची राणी. आणि काय त्याने तर म्हणजे गणपतीबरोबर स्वामींचं पण कॉन्टेंट केलं आहे. म्हणजे ऐसा कैसा भाई, स्वामी का कॉन्टेंट कैसे छोडेंगे. हाँ, गणपती के साथ साथ दोनों चलना चाहिए साथ में. मेन कॉन्टेंट छोड़ के नहीं, ऐसा नहीं हिल सकते. म्हणून ते पण धरलंय आणि हे पण धरलंय. सगळं स्वामींनी करवलं म्हणे, सगळं हे केलं. गणपतीसाठी सगळं स्वामींनी करवलं आणि स्वामींसाठी सगळं गणपतीने करवलं. म्हणजे असं आहे. म्हणजे लोक म्हणतात की गणपती स्वतःची सेवा स्वतःच करून घेतात, पण ह्याच्यामध्ये स्वामींनी घडवून आणले. जे काही आहे ते सगळं स्वामींनी घडवून आणलं. एक कन्फ्युजन आहे. भारी कन्फ्युज माणूस आहे हा. म्हणजे हा एकंदरीतच जिथून ज्या देवाचं मिळेल सगळ्याला फुल छापायचं जोरदार चाललेलं आहे. आणि भक्त तर बाबा म्हणजे लाल करावी तर भक्तांसारखी. म्हणजे भक्त तर काय सांगतायत की तुम्हाला आता गणपती आणण्याची गरज नाही म्हणे, गरज नाही. तुमच्या घरात साक्षात गणपती बाप्पा गोडगोंडीला आलेला आहे ना, बाल गणेश, तर तुम्हाला गरज नाही. म्हणजे काय बोलायचं, क्या कहना क्या चाहते हो तुम. त्यांना फारच बाबा काय आता काही गरज नाही आहे गणपतीची. असं आता माझं झालं, माझ्याकडे आहे परमनंट, तर आता तुझी काही गरज नाही. गरज सरो गणपती जाओ. असं का काय भक्त. असं वाटतं ना, असं त्या भक्ताला ना कॉमेंटमधून बाहेर काढू आणि एक साठ लावून देऊ. चलपट येड्या राऊंडचे. हे सगळ्यांकडे नुसतं ते क्यूट बाप्पा. हिचं दरवर्षी गाणं येतं, दरवर्षी आपलं तेच. आता तो पिक्चर कसा कोणी पण आलं म्हणजे लोकांनी जेवढा बघितला नसेल ना, तर ह्याने जबरदस्ती लोकांना बसवून दाखवला. कोणी आलं की त्याला तोच पिक्चर लावून द्यायचा आणि त्याला बसवूनच टाकायचं. भले त्याची इच्छा असो नसो, पण बसायचं. आमच्या घरी आल्यावर तुम्हाला महिन्याचे पिक्चर बघावेच लागतील असं करून बस. दुसरं काय नाही करायचं, दुसरं काय नाही बघायचं. टाइमपास पाहिजे, महिन्याचा पिक्चर बघा. तसं आता अखंड दिवस तेच गाणं चालू. आता गाण्याचं जोरदार प्रमोशन, कपडे पण तेच. कोणी घरात आलं की तेच गाणं दाखवायचं सगळ्यांना कंपल्सरी. म्हणजे सगळ्यात जास्त व्ह्यूज आहेत ना हाच कोणाकोणाला पकडून त्यांना जबरदस्ती बसवून हा आपला दाखवतो. आणि मग म्हणायचं की रेकॉर्ड केला आणि हे केला आणि आज तुमच्याशी मला न्यूज शेअर करायची, आज आपल्या महिन्याच्या गाण्याचा रेकॉर्ड आला. अरे रेकॉर्ड का नाही होणार भाई. म्हणजे ती एक आहे बोचनी द बॉचमॅन. ती देते पैसे देऊन 15,000 15,000चं सर्टिफिकेट घेऊन त्याच्यावर 50,000 खर्च करते. तसा तुझा प्रकार आहे. स्वतःच्याच फॅमिली मेंबर्सना हजारो वेळा बघायला लावायचा. म्हणजे 1000 लोकांनी 1000 वेळा बघितलं म्हणजे झालं ना. किती व्ह्यूज मिळाले विचार करा मंडळी. मिलियन व्ह्यूज, रेकॉर्ड एवढं मस्त. सगळ्यांना आवडलंय. अरे कौरव गप ना गप. हां, आणि एक ते जोकमतवाले आणि सगळीकडे असं म्हटलं. आणि मला ना हा प्रकारच कळत नाही. म्हणजे बाप्पा असतो भाई, सगळ्यांचा बाप्पाच असतो. सगळ्यांचा बाप्पा इज सेलिब्रिटी. ह्यांनी काय वेगळंच टायटल दिले, सेलिब्रिटी बाप्पा म्हणे. सेलिब्रिटींचा बाप्पा म्हणजे ते काय वेगळं असणार का. त्यांच्या याच्यामध्ये काय वेगळं असतं का वेगळा आशीर्वाद देतो की वेगळं धाटणीचं असतं की काय असतं. ह्यांना खरंच यार म्हणजे असं डोक्यात जाताना माझ्या काय गोष्टी आय स्वेअर. म्हणजे आता ते अथर्व सुदामेचं पण जे प्रकरण झालं, म्हणजे असे जे चांगले ते त्याच्यामध्ये काहीच नव्हतं, पण तरी त्याला ती रील डाऊन करायला लागली. आणि जे खरोखर विटंबना करतायत फक्त
फक्त धर्माच्या नावाखाली नुसतं नाटक करतायत, पण खरं धर्माची वाताहत किंवा धर्माचा अपमान हे लोक करतायत. धर्मामध्ये राहून हे लोक पूर्ण म्हणजे अपमानजनक गोष्टी करतात, असे विचित्र गोष्टी करतात. कोण साडीच काय नेसते, नको त्या ठिकाणी त्या साडीचा पदरच काय असतो ते पण आपण बोलणार आहोत. ह्या लोकांना का नाही तुम्ही धरत? दुसरे तर जाऊच दे, तुमच्या धर्मात कमी आहेत का? तुमच्या धर्माच्या लोकांनी आडून जे धंदे लावले आहेत त्यांना धरा ना. जर असं आहे तर मग सगळ्यांना समान वागणूक मिळाली पाहिजे. जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे. उलट त्याने तर काहीच अनादर केलेला नव्हता. काही गावांमध्ये काही ठिकाणी परंपरागत ते केलं जातं. एक गाव आहे चिपळूणमध्ये, तिथून स्पेशली मुस्लिम कारागिरांकडनं गणपती आणि त्यांचा हातखंडा आहे पेंटिंगमध्ये वगैरे, जे हे करतात, कलर वगैरे देतात त्याच्यामध्ये. तर नको त्या गोष्टीवरून नका ना राजकारण करू. जे आहे, जे खरंच चुकीचं घडतंय त्याच्याकडे का नाही तुमचं लक्ष जात? का नाही तुम्ही त्या साडी मेकर्सना किंवा त्यांचे जे कोणी आहेत ते मर्चंडायझर्स त्यांना तुम्ही का नाही बॅन करत? त्यांना का नाही थांबवत? त्यांना का नाही ते प्रोडक्ट सेल करण्यापासनं बंद करत? बघितलं आहे का कुठे कुठे पदर ठेवून त्या पदरावर बसतात बायका, नको ते अवयव त्याच्यावर ठेवतात. ही संस्कृती जपणं आहे का? अंगावर ती साडी घालून ती लोळवणं, त्याचा पदर आणि विक्षिप्त चाळे करणं, नाच करणं, अंगविक्षेप करणं, ही तुमची परंपरा आहे का? ह्यांच्याकडे कसं काय तुमचं लक्ष नाही जात? ह्यांना धरा आधी, मग आपण बाकीचा विचार करू. आले मोठे. आणि हा माणूस तर इतका थुकरट आहे, इतका म्हणजे त्याच्यामध्ये पण याचा शो ऑफ चाललेला त्या डायसनच्या ड्रायरचा. 40,000चा आहे आणि 45,000चा आहे. अरे नको, कोणी सांगितले? देवावर उपकार करतो का? देवानेच दिलं म्हणून, तुझी लायकी नसताना तुला दिलं. लायकी नसलेल्याकडनं घेता पण येतं देवाला. फालतूगिरी करतोय नुसता. टकल्या बायकोचा ड्रायर फिरवून दाखवतोय. ती तर एकदम गणपती पण बोलता येत नाही, आणि पाणीवाली गणपती. आता ह्या सगळ्यामध्ये आता इतकं बोलल्यानंतर बोचूमॉन कशी मागे राहील? बोचूमॉन आता म्हणजे मेन तर विटंबना करणारी तीच आहे. तिच्याकडे गणपती बाप्पा म्हणत असेल, बाई मी काय म्हणजे मैं कहाँ हूँ, मैं यहाँ क्यों हूँ, मुझे यहाँ क्यों लाया गया है. लिटरली देव पण म्हणत असेल की हे काय आहे, म्हणजे मला हे बघायचं नाही आहे, हे जे मी काही बघतोय हे छान नाही आहे. काय ते वेडेवाकडे रील बनवणं, घाणेरडं डान्स करणं, विचित्र हावभाव करणं आणि देवाच्या गाण्यावर विचित्र स्टेप्स करणं, ते आपल्याला शोभतंय नाही शोभतंय तो तर आणि एक वेगळा सब्जेक्टिव्ह विषय आहे. आणि त्यानंतर कंटिन्यूस आपलं काय ना काहीतरी गेम्स खेळणं, म्हणजे ही कसली म्हणजे पार्टी, बड्डे पार्टी आणि गणपती बाप्पा सण, कुठला धार्मिक सण, ह्याच्यामध्ये काहीच फरक वाटत नाही आहे. आणि ते जितक्या क्वांटिटीचं जेवण बनवते, मला तर फुल असं वाटतं, डाऊट आहे की ते फक्त नैवेद्यापुरतं बनवते 100 ग्राम जेवण, आणि बाकी सगळ्यांसाठी बाहेरून मागवलं जातं जेवण. कारण एवढी क्वांटिटी लिटरली म्हणजे जेवढी ती घरातल्या त्या 4 जणांसाठी बनवते, 4च ॲक्च्युली, सॉरी 3च आहेत. ती तर मायसा तर बटाट्याशिवाय दुसरं काही खातच नाही. तर ती जी क्वांटिटी बनवते ना, तीच ती 20 माणसं येऊ देत, 25 माणसं येऊ देत, सेम क्वांटिटीतच बनवते. सो ती एक गोष्ट आहे. मोदक तर नाहीच, घरी बनवताच येत नाहीत तिला. ते छच्चू आई बनवतात, पण छच्चू आई काही एवढ्या लोकांचं बनवणार असं वाटत नाही, कारण छच्चू आई पण थोड्याशा अशा लाडाकोडातच त्यांच्या सासूबाईंनी त्यांना ठेवलेलं ना, तर त्याच्यामुळे ते तर बाहेरूनच येतात. आणि जो येईल त्याच्याबरोबर बसून रील्स करत बसायच्या, मग ते नातेवाईक असू देत, फ्रेंड्स असू दे, आणि काय नाही तर मग नुसतं ते गणपती आणायला गेलेली तिथे फक्त हाच बॅकग्राऊंड साऊंड होता तिचा. म्हणजे कशावरही हसत असते. हा आपला बाप्पा किती छान दिसतो ना बाप्पा, ह्याच्यामध्ये हसण्यासारखं काय आहे भाई? म्हणजे तू का हसत असते? डोक्यावर पडली आहे का बावळट बाई? आणि सॉरी इफ आय एम रॉंग,
कोणाच्या कम्युनिटीमध्ये तसं असू शकतं, बट माझ्यासाठी ते खूप नवीन होतं आणि इट वॉज व्हेरी वियर्ड की असे पुरुष एकमेकांना हात लावून असं, म्हणजे आपण असं म्हणतो ना तसं हात लावून एकमेकांनी पुरुषांनी हात लावून काहीतरी प्रार्थना म्हणतायत. आणि ती प्रार्थना पण अशी विचित्र प्रार्थना होती. काय तर म्हणे, मी तुला काय कसली वाद देतो, पिठाची वाद देतो, तू मला सोन्याची वाद दे. देवाला म्हणतात, मी तुला पिठाची वाद देतो, तू मला सोन्याची वाद दे. अरे वा, असं नाही चलेगा बावा. अरे वा, शाणच दिसतोय मोठा, आला मोठा. मी पिठाची देणार आणि तू सोन्याची. वा रे वा, लाकूड तोड्याची गोष्ट ऐकली आहे ना. हां, जे देणार ना तेच मिळणार परत. जो बोगे वही उगेगा. समजला ना फंडी. लाकूड तोड्याच्या स्टोरीमध्ये तो इमानदार होता, खरा होता, सच्चा होता. त्याची लोखंडी तलवार होती आणि त्याने तेच सांगितलं. देवाने त्याला सोन्या चांदीची ऑफर केलेली, पण तो बोलला नाही, हे माझी नाही आहे, माझीच तलवार बोलते, कुऱ्हाड, माझीच कुऱ्हाड मला पाहिजे परत. म्हणून मग त्याला देवाने बक्षीस म्हणून, त्याच्या प्रामाणिकपणाचं बक्षीस म्हणून त्याला सोन्या चांदीची कुऱ्हाड दिली. नाहीतर तू खोटारडा कुठचा, कधी ना आयुष्यात तुम्ही भामटेगिरीतनं येणार नाही वर. नुसते म्हणे की आम्ही तुला पिठाची वाद देणार, तर तू आम्हाला ह्याची दे, सोन्याची दे. शाणा असं जो करतो ना खोटेपणा, त्याचे सोन्याचे पण जाते आणि पिठाचे पण जाते. पिठमळ्या होतो तो. असा तू आहेस, चुबेस. आणि मंगळमूर्ती म्हणे, मंगळमूर्ती काय मंगळावरचा आणलाय तू? गणपती बाप्पा मंगळमूर्ती, मंगलमूर्ती. नको तिथे बोलायचं नुसता, लसूण कुठचा, चुबेस. ती बायकोला तिला नाही बोलता येत आणि हा नको तिथे बोलतो सगळ्यांना. आणि ह्याला नको तिथे घालायचं आहे. मंडळी, आता हा पार्ट 1 आपण इथेच थांबूया आणि बाकीचे कॅरेक्टर आपण पार्ट 2मध्ये घेऊया, कारण 30 मिनटं झालेली आहेत. तर आज दोन्ही पार्ट अपलोड होतील आणि तुम्ही तुमच्या सवडीने ऐका पॉडकास्ट. सो हा पॉडकास्ट इथेच थांबवते आणि स्टे ट्यून्ड फॉर द नेक्स्ट पॉडकास्ट विथ more funnier and more interesting characters.